सर्वांना नमस्कार। आज आपण जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स यावरती चर्चा करणार आहोत आणि हा जो विषय आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर हा जो निर्देशांक आहे जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स हा वेगवेगळ्या देशांमधली उपासमारीची परिस्थिती कशी आहे हे आपल्याला दाखवते, हे आपल्याला सांगते। आणि हा जो रिपोर्ट आहे ग्लोबल हंगर इंडेक्स हा मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये रिलीज झाला आणि या रिलीज करणारे कोणती आंतरराष्ट्रीय संघटना नव्हती, दोन NGO होत्या। NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन। तर एक NGO आहे आयर्लंडची, आयर्लंड हा ब्रिटनच्या बाजूला एक देश आहे। ठीक आहे, तर आयर्लंडची कन्सर्न वर्ल्डवाईड नावाची एक NGO आहे। त्याचबरोबर जर्मनीची वेल्थ हंगर हेल्प, आता हा जो शब्द आहे तो जर्मन शब्द आहे। तर या नावाची एक दुसरी NGO आहे। हे दोन NGO मिळून हा निर्देशांक काढत असतात, हा ग्लोबल हंगर इंडेक्स हा रिपोर्ट जो आहे हा काढत असतात। तर मागच्या महिन्यामध्येच हा रिलीज झाला। तर हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये भारताची जी रँक आहे ना अतिशय वाईट, 107 रँक आहे भारताची, 107 रँक आहे। 121 पैकी 107 रँक भारताला दिलेली आहे, जी खूप अतिशय वाईट आहे। मागच्या वर्षी तर 101 होती, म्हणजे यावर्षी आणखी जी आपली जी रँक आहे ती आणखी घसरली, किती 6 पॉईंटनी घसरली, 6 रँकने आपण घसरलो। आता खरं पाहायचं झालं ना तर बाकी आपले जे शेजारी देश आहेत, साऊथ एशियामधले सगळे शेजारी देश आहेत ना, सगळे आपल्या चांगले, म्हणजे सगळ्यांची रँक आपल्यापेक्षा चांगली आहे, सगळ्यांची रँक चांगली आहे। इवन श्रीलंकेची, इवन पाकिस्तानची सुद्धा, ज्यांना आपण मदत केली। श्रीलंकेमध्ये तर फूड इमर्जन्सी होती, आपण मदत केली। कित्येक आफ्रिकन देशांना आपण अन्न प्रोव्हाइड केलं, गहू प्रोव्हाइड केले, तरीसुद्धा आपल्या भारताची रँक एवढी खराब। फक्त एक अफगाणिस्तान जर का सोडला ना, ज्याची रँक 109 होती, म्हणजे 2च रँकचा फरक आहे, एवढा काही मोठा फरक नाही आहे, 2च रँकचा फरक आहे। तर बाकी सगळे जे देश आहेत आपल्या शेजारचे सगळे चांगले, म्हणजे चांगली इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यामध्ये, फक्त आपला भारत देशच मागे राहिला। त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा जो रिपोर्ट आहे, हा जो अहवालावरती टीका केली। आपलं भारत सरकार म्हणते की पाश्चात्य देश आपले भारताची इमेज जी आहे ती म्हणजे खराब करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं ते म्हणतात। परंतु पहा, हे झालं पॉलिटिक्सचा भाग। भारतामध्ये गरिबीची परिस्थिती आहे, अतिशय दयनीय आहे। अजूनही कित्येक लोक आहे भारतामधले ज्यांना एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही। भारतामध्ये गरिबी आहे, भारतामध्ये उपासमार होते। कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं, TV मध्ये कित्येक न्यूज होत्या। त्यामुळे आपला हा जो मेन आपला हा प्रॉब्लेम आहे देशाचा, त्यामुळे या प्रॉब्लेमला इग्नोर करणं, या रिपोर्टला इग्नोर करणं आपला फायद्याचा नाही आहे। जे आहे म्हणू शकतो ना आपण की जे रिॲलिटी आहे भारताची, जी रिॲलिटी आहे ती पूर्णपणे नाही दाखवत हा रिपोर्ट, फक्त 5 वर्षाच्या खालचे जे लहान मुलं आहेत त्यांचाच डेटा कलेक्ट करते। तरीसुद्धा हा रिपोर्ट बऱ्यापैकी भारताची परिस्थिती दाखवते। पूर्ण सत्य नाही आहे, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये सत्य आहे, त्यामुळे त्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे। जर का आपण आपला कमजोरी ॲक्सेप्ट केली नाही तर आपण इम्प्रूव्हमेंट कशी करू शकतो, त्यामुळे आपल्याला इग्नोर करता येत नाही। तर असो, भारताची रँक 107 आहे 121 देशांपैकी, आणि भारताला कोणत्या कॅटेगरीमध्ये, गंभीर श्रेणीमध्ये टाकलेलं आहे। ठीक आहे, मागच्या वर्षी 101 रँक होती, मात्र मागच्या वेळेस जे देश होते ना ते 116च होते, 5 देश कमी होते। आता याच्यामध्ये ना वेगवेगळ्या देशांना गुण दिले जातात, मार्क्स दिले जातात। तर 100 गुणांची एक स्केल असते, आणि जेवढे जास्त गुण एखाद्या देशाला मिळत असेल ना, याचा अर्थ काय, तर त्या देशामध्ये तेवढी जास्त भूकमरी आहे, तेवढी जास्त उपासमार आहे, म्हणजे लोक उपाशीपोटी, म्हणजे त्यांना अन्न मिळत नाही आणि उपाशीपोटी त्यांचा मृत्यू होतो, याचा अर्थ असा होतो। तर भारताला 29 गुण मिळालेला आहे, 29 गुण, जेवढे कमी गुण तेवढे चांगले। ठीक आहे ना, भारताला 29 गुण हे पण खूप जास्त झाले। याचा अर्थ काय, तर भारतामध्ये उपासमार खूप मोठ्या प्रमाणात होते, याचा अर्थ असा होतो। जर का 0 गुण मिळत असेल तर याचा अर्थ काय, तर त्या देशामध्ये 0 उपासमार होते। ठीक आहे, प्रत्येक देशाचा टार्गेट असतो की आपल्या देशामधले जे गुण आहे ते कमी असायला पाहिजे। आता या लिस्टमध्ये 121व्या नंबरवरती यमन येतो। यमन हा सौदी अरेबियाच्या खाली येतो। ठीक आहे, तुम्हाला दाखवतो, पुढे एक मॅप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो यमन कुठे आहे ते। तर या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की मागच्या 1-2 वर्षामध्ये ना पूर्ण जगामध्ये उपासमार म्हणजे थोडेफार प्रमाणात वाढलेली आहे, आणि हे वाढण्यामागचं 3 मुख्य कारण आहेत। पहिलं कारण आहे रशिया-युक्रेन वॉर। हे जे दोन्ही देश आहेत, या दोन्ही देशांमध्ये गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, परंतु आता युद्ध चालू असल्यामुळे गव्हाच्या उत्पादनावरती वाईट परिणाम झाला। गहू म्हणजे बऱ्याचशा देशांना गहू मिळाले नाही, त्यामुळे गव्हाचं प्राईस पण वाढली आणि गहू पण मिळालं नाही, त्यामुळे उपासमार वाढली। त्याचबरोबर रशिया हा तेलाच्या खाणी आहेत मोठ्या, तर रशिया तेलाचं एक्सपोर्ट करतो, परंतु युद्धामुळे बाकी युरोपियन देशांनी, अमेरिका, कॅनडा, जपानसारख्या, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी रशियावरती सँक्शन लावलं। ठीक आहे, इकॉनॉमिक सँक्शन लावले, त्यामुळे जे ऑइलचे प्राइजेस होत्या, तेलाच्या ज्या किमती होत्या त्या खूप वाढल्या, त्यामुळे महागाई वाढली, आणि महागाईमुळे आपोआप फूड इन्फ्लेशनसुद्धा वाढलं। ठीक आहे, त्यामुळे गरिबांवरती याचा मोठा फटका बसलेला होता। हे होतं पहिलं कारण उपासमार वाढण्यामागचं। दुसरं कारण होतं क्लायमेट चेंज, हवामान बदल। आता जसं याच वर्षी पहा ना, आपल्या भारतामध्ये किती पाऊस पडला, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती पाऊस पडला, ओला दुष्काळ जाहीर करावा लागला गव्हर्नमेंटला। मागच्या वर्षीसुद्धा पीक झालं नाही,
त्याच्या आधी कोरडा दुष्काळ पडला होता. ठीक आहे, हे कशामुळे होत आहे? हे हवामान बदलामुळे होत आहे. हे महाराष्ट्राची केस सांगितली. आता बऱ्याचशा देशांमध्ये अख्ख्या पूर्ण जगामध्येच प्रॉब्लेम आहे हा आपल्या क्लायमेट चेंजचा. तिसरं जे कारण आहे ते कोविड-19. आपल्याला माहिती आहे की कोविड-19मुळे सगळं लॉकडाऊन लागलं होतं पूर्ण जगामध्ये. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्ण बिघडली होती आणि अर्थव्यवस्था सगळ्याच देशांची कोलमडली होती. तर कोविड-19 साथीच्या रोगाचे आर्थिक परिणाम झाला होता. हे तीन मुख्य कारण आहे ज्यामुळे जगामध्ये सगळीचकडे जी उपासमार आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये वाढली होती आणि खास करून साऊथ एशिया आणि आफ्रिकन देशामध्ये. तुम्हाला सांगतो, एक मॅप दाखवतो तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला समजेल की सर्वात जास्त उपासमार जगामध्ये कुठे होते. तर हा जो आहे ग्लोबल हंगर इंडेक्सचाच हा मॅप आहे. ते सांगतात की जे साऊथ एशियामध्ये सर्वात जास्त उपासमार होते. हे आफ्रिकापासून पाकिस्तान आणि इंडियासुद्धा येतो त्याच्यामध्ये, आणि आफ्रिका म्हणतो अफगाणिस्तान. आणि हा जो आफ्रिकन देश आहे, आफ्रिकनचे मोठ्या प्रमाणामध्ये आफ्रिका पूर्ण खंडच उपासमार म्हणजे प्रॉब्लेम आहे इथे. ते हे जे 2 रिजन आहे जगातले सर्वात जास्त उपासमार इथे होते. आणि जे हिरव्या रंगामध्ये दिसते तुम्हाला, हे साऊथ अमेरिका, त्याचबरोबर हे रशिया, चीन सारखे. तर यांच्यामध्ये सुद्धा उपासमार आहे, परंतु काळजी करण्यासारखी एवढी गोष्ट नाही, एकदम थोड्या प्रमाणात आहे. त्याला मॅनेज करू शकतो आपण. ठीक आहे, तर यांची परिस्थिती अशी आहे. आणि जे पांढऱ्या रंगामध्ये आहे हे बघा, इथे कॅनडा, अमेरिका, युरोपमधले देश आहेत इथे, त्याचबरोबर हे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे. तर या देशांमध्ये म्हणतात ते की या देशांमध्ये काहीच उपासमार नाही आहे. म्हणजे सगळ्या लोकांना पाहिजे तेवढा आहार मिळतो, पाहिजे तेवढा त्यांचा, म्हणजे कोणीही उपाशीपोटी मरत नाही. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो. तर हा मॅप आपला ग्लोबल हंगर इंडेक्स यामधलाच आहे तो. पुढे जाऊया. आता आपण जगातली परिस्थिती पाहिली, आपण आता भारतातली परिस्थिती पाहू की भारतामध्ये सर्वात जास्त उपासमार कुठे होते. तर हा जो मॅप आहे हा नीती आयोगचा मॅप आहे. नीती आयोगाचा हा नक्षा आहे आणि या नक्षामध्ये तुम्हाला दिसेल की सर्वात जास्त उपासमार जे आहे ते भारतातल्या जे मधातले देश आहेत, मधातले राज्य आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र पण आहे, गुजरात पण आहे, राजस्थान, UP, बिहार, MP, छत्तीसगड, ओडिसा, आपला झारखंड, हे जे देश आहे, हे जे राज्य आहेत, या राज्यांमध्ये सर्वात जास्त उपासमार आहे. आणि जे दक्षिण भारतामधले जे देश आहेत ते नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसरच असतात, प्रगतिशील असतात. तर या राज्यांमध्ये उपासमार खूप कमी आहे. त्याचबरोबर हे जे नॉर्थमधले देश आहेत आणि नॉर्थ ईस्टमधले देश आहेत, इथे पण चांगली प्रगती आहे. प्रॉब्लेम फक्त या मधातल्या देशांमध्ये आहे, मधातल्या राज्यांमध्ये आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पण येतो आपला. ठीक आहे. आता हा एक डायग्राम आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की भारताने कशा प्रकारे प्रगती केलेली आहे या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. तर 2000मध्ये भारताचा जो स्कोअर होता तो 40 होता. तुम्हाला सांगितलं की जेवढा जास्त आपले गुण असणार, याचा अर्थ काय, तर त्या देशांमध्ये जास्त उपासमार होते. त्यामुळे आपण आपले गुण जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा असा असतो. तर 2000मध्ये आपल्याला जवळपास 40 गुण होते, परंतु हळूहळू आपण कमी करत आलो. याचा अर्थ काय, तर आपण आपली उपासमारीची जी संख्या आहे ती कमी करत आलो, इम्प्रूव्हमेंट करत आलो आपल्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना अन्न मिळावं, त्यांचं आरोग्य नीट राहावं, याचा प्रयत्न झाला. 2014पर्यंत हा जो ग्राफ आहे तो खाली येताना दिसतो, परंतु 14 पासून 22पर्यंत थोड्या प्रमाणामध्ये तो वर गेलेला दिसतो. ठीक आहे, तर हा जो आहे हा आपल्या देशामधली परिस्थिती सांगते कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट झाली आणि पुन्हा थोड्याफार प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. आता पुढे जाऊया आपण. आता हा जो निर्देशांक आहे तर कोणत्या देशाला किती गुण मिळतात हे कशावरती डिपेंड असते. तर 4 इंडिकेटर आहेत. पहिला इंडिकेटर म्हणजे 4 निर्देशक आहेत. पहिला जो आहे त्याला म्हणतो आपण अंडर नरिशमेंट, मराठीमध्ये त्याला म्हणतात अल्पपोषित. अल्पपोषण म्हणजे काय होते, तर सरळ इथे बघा, इथे लिहून आहे कॅलरी 7. कॅलरी म्हणजे काय होते बघा. आता हा जी बॉडी आहे, हे जे माझे शरीर आहे, याला मुवमेंट करण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी एनर्जीची गरज असते. आणि ही जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला अन्नामधून मिळते. आता ही जी एनर्जी आहे त्याला मोजण्यासाठी कॅलरी या युनिटचा वापर करावा लागतो. ज्या प्रकारे कोणाची लांबी जर का मोजायची असेल तर आपण सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो, त्याच प्रकारे आपल्या एनर्जीची, आपली जी काही ऊर्जा आहे ते ऊर्जेला मोजण्यासाठी कॅलरीचा वापर करायला लागतो. तर सोप्या भाषेमध्ये अंडर नरिशमेंट म्हणजे काय होते, अल्पपोषित म्हणजे काय होते, तर म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता आहे. एनर्जीची कमतरता कशामुळे आहे, कारण आपल्या शरीराला पाहिजे तेवढं फूड मिळालं नसेल, अन्न मिळालं नसेल म्हणून. म्हणजेच काय, तर अल्पपोषण म्हणजे त्या शरीराला पाहिजे तेवढं अन्न मिळालं नाही. त्याचबरोबर जे काही अन्न मिळालं थोडंफार, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स पाहिजे असतात, प्रोटीन पाहिजे असते, जीवनसत्व पाहिजे असते, त्याचबरोबर मिनरल्स पाहिजे असतात, झिंक, म्हणजे आयोडीन सारखे, तर त्याची सुद्धा कमतरता, याला काय म्हणतो आपण, अल्पपोषण. तर अल्पपोषिताचं प्रमाण पण खूप जास्त आहे.
आता ही जी कंडिशन आहे भारतामध्ये कशी आहे ते सांगतो. आता हा जो डेटा आहे ना, हा मेन्समध्ये खूप महत्त्वाचा आहे बरं. मेन्समध्ये हा जर का डेटा तुम्ही लिहिला तर एक काही अट्रॅक्टिव्ह पॉईंट दिसतो आणि परीक्षक तुम्हाला पहिल्याच तुम्हाला 1-2 मार्क्स वाढवतो. ठीक आहे. तर भारतामध्ये परिस्थिती बघा कशी आहे. तर 22.4 करोड, 22 करोड, जवळपास 22-23 करोड लोकसंख्या, भारतातली लोकसंख्या अल्पपोषित आहे. म्हणजे त्यांना पुरेसे अन्न भेटत नाही, याचा अर्थ असा होतो. 22 करोड. आता याला जर का तुलना करायची असेल ना, तर पाकिस्तानचीच पॉप्युलेशन जी आहे, लोकसंख्या 22 करोडची आहे. भारतामध्ये तेवढी उपाशी राहतात. ही परिस्थिती आहे आज भारताची. आता हा UN चा अहवाल आहे. मी स्वतःच्या मनाने सांगत, हा UN चा अहवाल आहे, UN रिपोर्ट आहे. त्याचबरोबर जे विवाहित महिला आहेत, त्या विवाहित महिलांपैकी जे 55% विवाहित महिला आहेत त्यांना ॲनिमिया आहे. ॲनिमिया म्हणजे रक्ताक्षय. म्हणजे काय होते, तर रक्ताचं प्रमाण, आपल्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी होते, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होते, लाल पेशींचं प्रमाण कमी होते. यालाच म्हणतो आपण रक्ताक्षय. आणि सोप्या भाषेमध्ये याला म्हणतो आपण अशक्तपणा. ठीक आहे ना. चक्कर येणे, रक्ताचं प्रमाण कमी होणे, जेवण न जाणे, हा रोग आहे. तर जवळपास 52% विवाहित महिलांना हा रोग आहे. ठीक आहे. याचा जर रूपांतर पुढे पिलियामध्ये होते. त्याचबरोबर 5 वर्षाखालील 44% मुलांचे, मुलं म्हणजे सगळेच झालं, मुलं मुली दोन्ही आले त्याच्यामध्ये, तर 44 मुलांचे वजन जे आहे ना कमी आहे. म्हणजे जेवढं राहायला पाहिजे 5व्या वर्षामध्ये त्या मुलाचं वजन जेवढं राहायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे. असे किती लोक आहेत, असे किती मुलं आहेत, 44%. त्याचबरोबर हे जे स्टेटमेंट आहे ना, हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जशाच तसं जर का लिहिलं आपल्या मेन्स रायटिंगमध्ये, उत्तरामध्ये, तर चांगला इम्पॅक्ट पडतो. इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं असं. तर बघा, हे आपलं विकिपीडियाचं एक स्टेटमेंट आहे. विकिपीडिया काय सांगतो की 2013 पासून भारताच्या GDPमध्ये 50% वाढ झाली. बरं, 50% वाढ झाली, तरीसुद्धा जगातील 1/3, 1/3 कुपोषित मुलं एकट्या भारतामध्ये राहतात. म्हणजे जगामध्ये जर का 300 कुपोषित मुलं असतील तर भारतातलेच ते 100 आहेत. भारतामधूनच 100 निघालेलं आहे. 1/3 भारतामध्ये राहतात. अशी परिस्थिती आहे आज भारताची. ठीक आहे. तर मग साहजिक आहे, मोठं रँक तर असा येणारच आहे खराब. आता हा झाला पहिला निर्देशक. आता दुसरा जो इंडिकेटर आहे तो आहे चाइल्ड स्टंटिंग, बालकांच्या उंचीचे प्रमाण, ज्याला इंग्लिशमध्ये चाइल्ड स्टंटिंग म्हणतो आपण. चाइल्ड स्टंटिंग म्हणजे सोप्या भाषेमध्ये ठेंगणेपणा. म्हणजे जेवढी त्याची हाईट राहायला पाहिजे होती, 5 वर्षाखालील मुलांची गोष्ट करतो आपण, तर जेवढी त्याची हाईट राहायला पाहिजे होती 4थ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी, याला म्हणतो आपण ठेंगणेपणा. कशामुळे ठेंगणा राहिला तो? कारण त्याला पाहिजे तेवढा आहार नसून भेटला, त्यामुळेच तो ठेंगणा राहिला ना. तर आता हे जे आहे ना, हे 3 मुलं आहेत. ह्या तिघांचेही वय जे आहे ते सारखे आहे. आपण एक समजू, हे 5 वर्षाचे आहेत तिघही जण. ठीक आहे. आता हा जो मुलगा आहे तो एकदम हेल्दी आहे, निरोगी आहे. ठीक आहे. त्याची बॉडी पण चांगली आहे आणि हाईट पण ठीकठाक आहे. आता चाइल्ड स्टंटिंग म्हणजे काय होते, तर ठेंगणेपणा. आता हा जो आहे ना, हा सुद्धा 5 वर्षाचा आहे. तो सुद्धा एवढा राहायला पाहिजे होता, परंतु त्याची हाईट बघा कमी आहे, हाईट इथून तेवढी. ठीक आहे. याला म्हणतो आपण चाइल्ड स्टंट म्हणजे ठेंगणेपणा. आता हे जे प्रमाण आहे ना, भारतामध्ये अशा मुलांचं प्रमाण जवळपास 35.5% आहे. 35.5% मुलं जे आहेत ते ठेंगणे आहेत. त्याचबरोबर जे तिसरा निर्देशक आहे तो आहे बालकांच्या वजनाचे प्रमाण. म्हणजे त्या वयामध्ये जेवढं वजन राहायला पाहिजे तेवढं नाही आहे. म्हणजे काय, तर बारीकपणा. जसं याला म्हणतो आपण चाइल्ड वास्टिंग. ठीक आहे. तर हा जो आहे, हे दोघे जण 5 वर्षाचे आहे. ह्या दोघांची हाईटसुद्धा सेम आहेत, परंतु ह्या दोघांचं वजन याचं एवढं समजा, याचं वजन किती आहे, 25 किलो आहे. याचं सुद्धा 25 राहायला पाहिजे, परंतु याचं 20 किलो आहे. म्हणजे काय, याला म्हणतो आपण चाइल्ड वास्टिंग. तर हे जे प्रमाण आहे ना, भारतातल्या मुलांमध्ये जवळपास 19.3% मुलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. येते लक्षात. त्याचबरोबर आणखी चौथा एक निर्देशक आहे जो आहे बालमृत्यूदर. चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे काय, तर भारतातला हा जो दर आहे ना 32 आहे. 32 म्हणजे दर 1000 5 वर्षाखालील मुलांमध्ये, दर 1000 5 वर्षाखालील मुलं यांच्यामधून 32 जे मुलं आहेत त्यांचा मृत्यू होतो प्रत्येक वर्षी. आता हा तुम्हाला आकडा छोटा वाटत असेल, परंतु खूप मोठा आहे ना. 1000 पैकी 32 मुलं मरतात आपले. कशामुळे, तर उपासमारामुळे. ही ती खूप म्हणजे भयानक परिस्थिती आहे याचा अर्थ. आणि याचं मुख्य कारण काय आहे, तर अपुरे पोषण. त्यांना अन्न मिळत नाही, पाहिजे तेवढं अन्न मिळत नाही. त्याचबरोबर जे वातावरणामध्ये ज्या वातावरणामध्ये राहतात ते वातावरण चांगलं नाही आहे. अस्वच्छता आहे तिथे, शुद्ध पाणी मिळत नाही, डायरियासारखे प्रॉब्लेम होतात. तर साहजिक आहे, मृत्यू तर होणारच आहे. तर इन्व्हायरमेंट चांगलं नाही आहे. अस्वास्थ्यकर वातावरण म्हणजे अनहेल्दी इन्व्हायरमेंट, याचा अर्थ असा होतो. तर हे 4 निर्देशांक आपण पाहिले. आणि हे जे आहे ते प्रिलिमसाठी महत्त्वाचे आहे. ते कोणकोणते निर्देशांकांचा वापर केला जातो. आणि वेटेज जे आहे ते सांगितलं मी. हे बघा, वेटेज पाहून घ्या इथे. याला जे वेटेज आहे ना, याला 1/3 वेटेज आहे, 1/3. याला जे आहेत 1/6, याला पण 1/6 आणि याला 1/3. मग टोटल 1 होऊन जातो तो. आता भारत एवढा मागे का बरं राहिला,
काय कारणं आहे भारतामध्ये एवढी मोठी उपासमार होते? ठीक आहे, त्यामध्ये 5-6 कारणं आहेत. मेन कारण आपण पाहून घेऊ. सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे अयोग्य आहार पद्धती. म्हणजे मुलांना जो आहार द्यायला पाहिजे, ज्या वेळ द्यायला पाहिजे, जितके वेळ द्यायला पाहिजे, तो मिळत नाही. आता WHO आणि युनिसेफ हे दोन्हीही पण युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघटनेचे एजन्सी आहेत दोन्ही पण. तर हे असे सांगतात की बाळाचा जन्म झाल्या 4 तासाच्या आत त्याला आईचं दूध मिळालं पाहिजे. त्याचबरोबर हे जे दूध आहे 6 महिन्यापर्यंत त्याला एकसारखं मिळत राहायला पाहिजे. तेव्हा कुठे जो बाळ आहे तो निरोगी राहतो, हेल्दी राहतो. ठीक आहे, त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, नॅशनल फॅमिली हेल्थ केअर सर्वे, हा पाचव्या नंबरचा सर्वे आहे. हा 2019 ते 21 झालेला. तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे हा असं सांगतो की भारतामध्ये फक्त 64% अर्भकांना पहिल्या 6 महिन्यापर्यंत केवळ स्तनपान दिल्या जाते. फक्त 64%. बाकीचे 36% जे लहान मुलं आहेत 6 महिन्याच्या आत, त्यांना आईचं दूध मिळत नाही. मग सांगा कसे निरोगी राहतील ते? मृत्यू तर होणारच आहे ना. त्यांना तेच तर महत्त्वाचं असते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचा सर्वात मेन जो हे असतो ना, सोर्स असतो ना, तो आईचं दूध असते. त्यावेळेस जर का मिळालं नाही तर मग प्रॉब्लेम समोर येतो. ठीक आहे, तर ही परिस्थिती आज भारतामध्ये दिसते. तर हे एक कारण आहे भारतामध्ये उपासमारीचं. दुसरं आहे महिलांचा साक्षर दर अतिशय कमी आहे. फक्त 65% महिला साक्षर आहेत. बाकीच्या जे 35% महिला आहेत त्यांना माहीतच नाही, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना त्या अज्ञानी आहेत, त्यांना वाचता येत नाही. त्याचबरोबर त्यांना आरोग्याबद्दलची माहिती नाही आहे. बाळाला काय द्यायला पाहिजे, किती वेळा द्यायला पाहिजे, कधी द्यायला पाहिजे, याच्याबद्दल पण त्यांना माहिती नाही आहे. तर साहजिक आहे त्याचा परिणाम जो आहे तो बाळाच्या आरोग्यावरती होतो. ठीक आहे. त्यानंतर कारण आहे अस्वच्छता. भारतामध्ये अतिशय अस्वच्छता आहे. एक चांगली गोष्ट हे झाली की स्वच्छ भारत अभियान सुरू झालं. नवीन गव्हर्नमेंट आलं 2014-15 पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झालं. त्याचा खूप चांगला परिणाम झाला. खूप चांगला परिणाम झाला. आज आपण अमरावती जिल्हा पहा, अमरावती जिल्हा कुठेच कचरा दिसत नाही. ठीक आहे, हे कशामुळे झालं तर या अभियानामुळे झालं. तर हे जरी झालं असेल तरीसुद्धा अजूनही पूर्णपणे भारत हा पूर्णपणे स्वच्छता नाही आहे. हाच रिपोर्ट राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हाच रिपोर्ट असं सांगतो की भारतामध्ये अजूनही फक्त 69% जागांवरच स्वच्छता सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे घरोघरी संडास बाथरूम असणे किंवा सरकारी शौचालय असणे. ठीक आहे, रोडवरती गंदगी नसणे, ओला कचरा सुका कचरा त्याची विल्हेवाट लावणे, याला म्हणतो आपण स्वच्छता सुविधा. तर ही फक्त 69 जागीच आहे. बाकी उरलेले 31% अजून काम बाकी आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतरचं कारण आहे अन्नधान्य महागाई. भारताची सध्या 60% महागाई आहे. इन्फ्लेशन दर, फूड इन्फ्लेशन 60% आहे. आणि एक रिपोर्ट असा सांगतो की प्रत्येक 1% जर का 1% महागाई वाढली तर त्याचा डायरेक्ट परिणाम मृत्यूदरावरती होतो, बाल मृत्यूदरावरती. 1% महागाई वाढली तर 0.3% मृत्यूदर वाढतो. त्यामुळे हा जो महागाई आहे, महागाई कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. 4-5 खूप जास्तीत जास्त 5पर्यंत गेली पाहिजे, त्याच्यावर नाही. 4 हा स्टँडर्ड आहे. ठीक आहे, तर 4पर्यंतच आपलं महागाई असायला पाहिजे. आणखी एक कारण आहे, आणखी 1-2 कारण आहे जे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामध्ये असमानता. भारतामध्ये आर्थिक असमानता खूप आहे. अतिशय असमानता आहे. भारतामधले 10% श्रीमंत भारतीयांकडे आपल्या देशाची 57% संपत्ती आहे. 57%. मग सांगा, हा जे आहे ना, हा जो आकडा आहे ना मेन्समध्ये लिहायचा, याचा चांगला इम्पॅक्ट पडतो. त्याचबरोबर 57% संपत्ती आहे आणि जे श्रीमंत 1% आहे भारतामधले, त्यांच्याजवळ 22% संपत्ती आहे देशाची, आपल्या देशाची. ठीक आहे, तर एवढी मोठी असमानता आहे. जे गरीब आहे ते अतिशय गरीब आहे, त्यांना एक वेळचं जेवणही भेटत नाही, इकडे जेवण वाया जाते. ठीक आहे, तर ही एक प्रॉब्लेम आहे. हा एक महत्त्वाचं कारण. त्यानंतर अन्नाची नासाडी. भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात अन्नाचा नाश होतो. जवळपास 40%. म्हणजे असं समजा तुम्ही का 100 किलो जर का भारतामध्ये एखादी अन्न तयार होत असेल, अन्नधान्य किंवा भाजीपाला तयार होत असेल, त्या 100 किलोपैकी जो 40 किलो आहे ना तो वाया जातो, सडतो. तो लोकांच्या पोटातपर्यंत जातच नाही. 40% वाया जाते. याचं मुख्य कारण काय तर खंडित अन्नप्रणाली आणि अकार्यक्षम पुरवठा साखळी. आपला गव्हर्नन्स पण चांगला नाही आहे. ठीक आहे ना. तर याची कमतरता असल्यामुळे प्रत्येक वर्षी भारतात उत्पादित होणारे सुमारे 40% अन्न दरवर्षी वाया जाते. दरवर्षी पहा तुम्ही, दरवर्षी वाया जाते. हे एक मुख्य कारण आहे. हे जर 40% जरी वाचवलं ना आपण, तरी सगळे भारतामधले सगळ्यांना अन्नाची जी काही गरज आहे ते सगळी भागवल्या जाऊ शकते. आपलं पुन्हा वाचते, आपण दुसऱ्याला पण देऊ शकतो. परंतु हे जर का 40% वाचवलं तर याच्यावरती जरी काम केलं ना तरी पण खूप चांगलं आहे. एकच जरी कारणावरती काम केलं तरी. त्यानंतर आहे गरिबी. भारतामध्ये गरिबी खूप जास्त आहे.
आपला वर्ल्ड बँक, जागतिक बँकचा एक सर्वे आहे, तो म्हणतो, म्हणजे आत्ताचा सर्वे आहे, जागतिक बँक सांगते की भारतामध्ये 12.3% गरिबी आहे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये, म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणारे लोक. दारिद्र्य रेषेखाली म्हणजे कोण, तर जे लोक दिवसाचे $1.9 म्हणजे जवळपास ₹150, एका दिवसाला ₹150 कमी कमवतात. ठीक आहे, तर ते बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतात. तर अशा लोकांची संख्या जवळपास 12.3%, म्हणजे याला करोडमध्ये जर का पाहिलं तर जवळपास 17-18 करोड लोकसंख्या, भारताची 17-18 करोड लोकसंख्या ₹150 पण कमवत नाही. त्यांना रोजगारच नाही आहे. मग सांगा, ते स्वतः काय खातील आणि स्वतःच्या कुटुंबाला काय चालतील. तर अशी परिस्थिती आहे, तर साहजिक आहे उपासमार तर होणारच आहे. या व्यतिरिक्त पायाभूत सुविधांची कमतरता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, वाहतूक सुविधा नाही आहे. म्हणजे जिथे जास्त अन्न तयार होते तर तिथून जिथे कमी अन्न तयार होते तिथपर्यंत जायसाठी, ते अन्न जायसाठी सुविधा पाहिजे असते, वाहतूक सुविधा पाहिजे असते, गोदाम पाहिजे असतात, कोल्ड वेअर हाऊसेस पाहिजे असतात. त्याची सुविधा नसल्यामुळे तिथं जाऊ शकत नाही, त्यामुळे तिथं उपासमार होते. इथे लक्षात, तर ही मेन कारणं आहे. ठीक आहे, आता ही जी कारणं आहेत, आता उपासमार आपल्याला समजलं की भारतामध्ये उपासमार मोठ्या प्रमाणात आहे. मग गव्हर्नमेंट आपल्यासाठी काय करते, त्यासाठी काय केलं, तर गव्हर्नमेंटने बघा वेगवेगळ्या योजना आणल्यात. त्यामध्ये सर्वात मोठा आहे पोषण योजना. पोषण योजना एक प्रकारे पोषण अभियान एक अम्ब्रेला स्कीम आहे. याच्या आतमध्ये छोट्या मोठ्या स्कीम आहेत, योजना आहेत. आणि ही जी अम्ब्रेला आपलं पोषण अभियान आहे, हे 3 लोकांना टार्गेट करते. कोण, तर छोटी मुलं, त्याचबरोबर गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना पोषक आहार देण्याचं काम या योजनेद्वारे केलं जाते, या अभियानाद्वारे केलं जाते. कारण आईचं जर का स्वास्थ्य चांगलं असेल ना, तर साहजिक आहे तिच्या बाळाचं स्वास्थ्यसुद्धा खूप चांगलं राहील. त्यामुळे आईवरती जास्त खर्च केला जातो, आईला पोषक आहार दिला जातो, त्याचं योग्य वेळी म्हणजे टाईम टू टाईम चेकअप केलं जाते. ठीक आहे, की कशाची कमतरता तर नाही ना. तर अशा प्रकारे पोषण अभियान आहे, गव्हर्नमेंटने सुरुवात केलं. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण, PM पोषण योजना म्हणतात त्याला. यामध्ये शाळकरी मुलांना एक वेळचं जेवण दिलं जाते, मिड डे मील स्कीम. या व्यतिरिक्त फूड फोर्टिफिकेशन म्हणजे काय होते, तर आता जसं आपण अन्नधान्य खातो, गहू खातो, तांदूळ खातो, तर याच्यामध्ये जे तुम्हाला माहीत असेल की छोटे मोठे न्यूट्रिएंट्स गरजेचे असतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स, किंवा म्हणजे त्याला म्हणतो आपण जीवनसत्वे किंवा मिनरल्स, झिंक, विटॅमिनसारखे, आयरनसारखे हे जे मिनरल्स आहेत ते महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. ठीक आहे, तर हे जे आहेत ना, हे त्याच्यामध्ये नसते. त्यामुळे हे फूड फोर्टिफिकेशन म्हणजे काय, तर यांच्यामध्ये तांदूळामध्ये, तेलामध्ये, दुधामध्ये हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट्स, ते टाकायचे. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांना खायला द्यायचं. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण फूड फोर्टिफिकेशन. तर हे पण सुद्धा गव्हर्नमेंटने सुरुवात केली. त्यानंतर प्राईस स्टॅबिलायझेशन फंड, मराठीमध्ये किंमत स्थिरीकरण निधी. हे कशासाठी, तुम्हाला माहीत आहे की जे भाजीपाला असतो ना, एका महिन्यामध्ये त्याची किंमत खूप कमी असते, एका महिन्यामध्ये खूप जास्त. कांदाच पहा ना तुम्ही, कधी ₹2-4 किलोला भेटतो, कधी 100च्या वर जातो. मग सांगा गरीब लोक कसे खाणार ते. तर ही जी प्राईज आहे, म्हणजे हे टमाटर, कांदे, हे डाळ वगैरे आहे, बटाटे वगैरे आहेत, यांची जी प्राईज आहे, यांची जी किंमत आहे ती स्थिर राहावी, यासाठी गव्हर्नमेंटने एक नवीन फंड तयार केला, प्राईस स्टॅबिलायझेशन फंड, जेणेकरून गरिबांवरती याचा वाईट परिणाम नको व्हायला यासाठी. तर हे जे आहे ते गव्हर्नमेंटने केलं. परंतु हे काही सफिशियंट नाही आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही काम करणं गरजेचं आहे. काय करू शकतो आपण, तर उत्पादन क्षेत्रामध्ये नोकऱ्या तयार करणं. सर्वात पहिलं काम आहे नोकऱ्या तयार करणं. लोकांच्या पोटात अन्न नाही आहे, काबर नाही आहे, कारण त्यांच्याजवळ पैसे नाही आहे. पैसे काबर नाही आहे, काबर त्यांच्याजवळ नोकऱ्या नाही आहे. गव्हर्नमेंटने त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. एकदा नोकरी मिळाली की सगळं काही चांगलं होते, त्या पूर्ण कुटुंबाचं चांगलं होते. आणि सर्वात जास्त नोकऱ्या देणारं एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, उत्पादन क्षेत्र. या क्षेत्राला गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं पाहिजे, सबसिडी दिली पाहिजे. ठीक आहे, तर याच्यावरती काम करणं. त्याचबरोबर वाहतूक सुविधा ज्या आहेत, ट्रक, रेल्वे, विमान, यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे. त्याचबरोबर जे वेअरहाऊस असतात, गोदामे असतात, त्यांना बनवायला, आणि त्याचबरोबर शीतगृह यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ठीक आहे ना, गुंतवणूक करायला पाहिजे, जेणेकरून यांचं प्रमाण वाढतील आणि जे अन्नाची नासडी होत आहेत ते कमी होतील. ठीक आहे ना, जे 40% सांगितलं मी तुम्हाला, 40% अन्न आपलं वाया जाते, तर ते कमी होईल. त्याचबरोबर जे आपत्ती जोखीम आहे ती कमी करण्यासाठी सरकारची सहकारने सहभाग करायला पाहिजे. जसं यावर्षी ओला दुष्काळ आला, पुढच्या वर्षी मे बी कोरडा दुष्काळ होऊ शकते, कधी काही होऊ शकते. निसर्ग सांगून येत नाही. ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती. त्यामुळे खास करून गरीब शेतकऱ्यांना, छोटे मोठे जे शेतकरी आहेत ना, त्यांना मदत केली पाहिजे गव्हर्नमेंटने. ठीक आहे, त्याचबरोबर कीड व्यवस्थापन पण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे सोल्युशन पाहिलेत, प्रॉब्लेम पाहिलेत, कारणं पाहिलीत, आणि काही प्रिलिम्सचा डेटा पण पाहिला आणि मेन्सचा पण डेटा पाहिला. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही हे जर का माहिती तुम्ही पाठ केली, म्हणजे जे मेन जे हे आहेत आकडे जे आहेत, ते आकडे जर पाठ करणं गरजेचं आहे. हे आकडे पाठ केले ना, तर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये लिहू शकता ते. आणि हे जे पॉईंट आहेत ना, ते अतिशय अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे. हे जर का त्या परीक्षकाला दिसले तर लगेच तो चांगले मार्क्स देऊन देतो.
येतं लक्षात. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक पाहिला. ठीक आहे, तर इथे हा टॉपिक संपतो आपला. ठीक आहे, थँक्यू.